चॅटबॉक्स मध्ये लिहा माझा आवाज येतोय. ओके, व्हेरी गुड. अटेंडन्स मार्क करा, तुमचं नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये. ओके. आणि आता मी स्क्रीन प्रेझेंट करतेय, तो दिसतोय की नाही सांगा. स्क्रीन दिसतोय? व्हेरी गुड. अंतरा, माझा आवाज येतोय तुला व्यवस्थित? चॅटबॉक्स मध्ये लिहून सांग एकदा. नाही येते आवाज, रेंजचा प्रॉब्लेम होतोय. एकदा नेटवर्क कनेक्शन चेक कर तुझ्या इथे. ओके, कारण आदेशला जातोय त्याचा अर्थ माझ्या इथे नेटवर्क तरी आहे व्यवस्थित. तुझं पण एकदा चेक करून घे. ओके. सो वी विल स्टार्ट विथ द लेक्चर. द एन्व्हायरमेंट अँड अस. आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लोथ्स बद्दल, कपड्यांबद्दल शिकलेलो होतो. आता या लेक्चरमध्ये आपल्याला कशाबद्दल शिकायचंय? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, बरोबर, त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहे. आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं, हिरवळ असेल, बाकी बिल्डिंग्स असतील, हे जे काही आहे त्या सगळ्याबद्दल. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, तुम्हीच वाचायचं आहे पहिल्यापासून. आदेश, माईक ऑन कर. आदेश, माईक ऑन कर तुझं. यस टीचर. व्हेरी गुड. स्क्रीन दिसतोय तुला व्यवस्थित? यस. हा, मग आता वाचायला सुरू कर. ए बाई, पासून वाच. डिफॉरेस्टेशन. इथून हे बघ, दिसतंय ना स्क्रीन? डिफॉरेस्टेशन. डी the population of the world is now close to 600 crore. Minutes is developing new technology technology to meet the needs of all these people, and it uses up more and more land and water. Research for this pure purpose. ओके, व्हेरी गुड. थांब हा, दोन माईक ऑफ केलास तरी चालेल. आता मी एकेका ओळीचा अर्थ सांगते. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज नाउ क्लोज टू 600 करोड. म्हणजे काय? की जी आपली लोकसंख्या आहे पूर्ण जगाची, ती आता अराउंड 600 कोटी एवढी जास्ती झालेली आहे. आणि माणसाला जी काही त्याची गरजा भागवण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढलं जातंय, बरोबर. आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी आणि त्याच्या गरजा सगळ्या ज्या आहेत त्या भागवण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त जमिनीचा, मोअर लँड म्हणजे खूप जास्त जमीन आणि पाण्याचे रिसोर्सेस जे आहेत यांचा अतिरेकी वापर सुरू झालेला आहे, बरोबर. आपण पण बघू शकतो बऱ्याच साऱ्या फॅक्टरीज उभ्या आहेत, बऱ्याच साऱ्या इंडस्ट्रीज आहेत. ते सगळ्यांसाठी भरपूर पाणी लागतं. ती इंडस्ट्री उभी करण्यासाठी जागा लागते. त्यामुळे बरीचशी लँड आणि बऱ्याचशा पाण्याच्या रिसोर्सेसचा वापर हा माणसाचा भरपूर वाढलेला आहे, राईट. आता अंतरा, तुझा माईक ऑन कर आणि परत एकदा हाच पॅराग्राफ मराठीमधून वाच, म्हणजे आदेशला सुद्धा पॅराग्राफ क्लिअर होईल आणि तुलाही कळून जाईल व्यवस्थित. अंतरा, प्लीज स्विच ऑन युअर माईक. व्हेरी गुड. आणि तुझ्या टेक्स्टबुक मधून हा पॅराग्राफ वाच. आता पान क्रमांक 98 वरती आहे.
टीचर पण माझं तो पुस्तक नाहीये तुझ्याकडे आता? नो टीचर. बर ठीक आहे चालेल, मग कर माइक ऑफ. मी तुला नंतर एक छोटूसा इंग्लिश मधलाच पॅराग्राफ वाचायला देईन. ओके यस ओके, यू कॅन स्विच ऑफ युअर माइक ना. यस ठीक आहे, मी पुढचा पॅराग्राफ आता मी वाचते, नाही तर सगळं एकट्या आदेशलाच वाचायला लागेल. पुढचं मी वाचते. ओपन स्पेसेस आर रिक्वायर्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर, हाऊसिंग, इंडस्ट्री अँड फॉर बिल्डिंग रोड्स अँड रेल्वेज. ओपन स्पेस म्हणजे काय? मोकळी जागा. आपल्याला कशा कशासाठी लागते ही भरपूर सारी मोकळी जागा? तर खूप जास्ती प्रमाणात लागते शेतीसाठी, म्हणजे जे आता जंगलं आहेत पण आपल्याला खाद्यपदार्थ जर उगवायचे असतील तर ते शेतीसाठी आपल्याला जागा लागतीये. हाऊसिंग, घरं बांधण्यासाठी, लोकसंख्या वाढतीये म्हणजे लोकांची राहण्याची डिमांड वाढतीये. राहायचं आहे म्हणजे त्यांना घर बांधायला पाहिजे, त्याच्यासाठी जागा लागते. इंडस्ट्री, मोठमोठे आपण मगाशीच बघितलं कारखाने सुरू झालेत. आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं होतं क्लोदिंग, कपड्यांची फॅक्टरी असते, टेक्सटाईल इंडस्ट्री असते. आपण ज्या वह्या वापरतो, पुस्तकं वापरतो, त्याच्यासाठी पेपर इंडस्ट्री असते, प्रिंटिंगसाठीची इंडस्ट्री असते. बरोबर. सो एवढ्या सगळ्या माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत. अँड फॉर बिल्डिंग रोड्स, आपण ज्या रस्त्यावरून जातो ते, आणि रेल्वेज, रेल्वे ट्रॅक असतो. ह्या सगळ्यासाठी भरपूर सारी जागा लागते, मोकळी जागा लागते. फॉरेस्ट्स आर कट डाऊन टू मेक प्लेस फॉर देम. आता ही जी काही मोकळी जागा आहे ही बनवण्यासाठी जंगलं तोडली जातात, जंगलातली झाडं तोडली जातात, जेणेकरून जास्ती जागा अवेलेबल राहील. राईट. मार्शी और लो लाइंग एरियाज आर फील्ड टू रिक्लेम द लँड. म्हणजे जिथे दलदल आहे किंवा जे एरिया असे खाली जात आहेत, सपाट जमीन जिथे नाहीये त्या एरियामध्ये दगड, माती असं काहीतरी मोठं मोठं भरून ती जागा भरली जाते, जेणेकरून तिथे सपाट जमीन तयार होईल. आणि ज्या सपाट जमिनीवर जमिनीचा वापर इंडस्ट्री, घर, ॲग्रिकल्चर, रोड हे काहीतरी बांधण्यासाठी केला जाईल. ओके. सो जागा बनवून पण ती वापरली जाते. आणि जर जागा कमी पडते तर त्याच्यासाठी काय करतात? जंगल तोड, दॅट इज डिफॉरेस्टेशन, जंगलातली झाडं तोडणं. आणि दुसरं काय? मार्शी लँड जे असेल, दलदल असलेली जी जागा असेल तिथे लँड फिलिंग करायचं, म्हणजे दगड, रेती, वाळू, माती असं काहीही टाकून ती जागा भरायची आणि तिथे सपाट जमीन तयार करायची. ओके. सो ह्या सगळ्या वेजनी जागा भरून आपण ती लँडचा ओव्हर यूज करतो. द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड्स शेल्टर टू डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. जे आपल्या आजूबाजूचा परिसर आहे तो बऱ्याच साऱ्या लिव्हिंग थिंग्सना, म्हणजे प्राण्यांना, पक्ष्यांना आसरा देतो, राहण्यासाठी जागा देतो. देर आर मेनी टाइप्स ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट. जंगलामध्ये आपण बघू शकतो बऱ्याच प्रकारची झाडं असतात. बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट्स इन ट्रीज. पक्षी त्यांची घरटी त्या झाडांमध्ये बांधतात. ॲनिमल्स लाईक द बियर, डिअर, मंकी, एलिफंट, टायगर ऑल लिव्ह इन द फॉरेस्ट. म्हणजे काय? आता हे जे जंगली प्राणी आहेत हे आपल्याला रस्त्यावर दिसत नाहीत, बट ते कुठे राहत असतात? त्यांचं मूळ ठिकाण, राहण्याचं हे जंगल असतं. आपण डिफॉरेस्टेशन करतो म्हणून आपल्याला ते जंगलातले प्राणी आपल्या आजूबाजूला आलेले दिसतात. आता आपण भरपूर ठिकाणी न्यूज ऐकतो की वाघ घरापर्यंत आले, लोकांच्या गावात आले, वाघ गावात आले, हत्ती गावात आले. तर हे कशामुळे होतं? ते होते तिकडेच आहेत, आपण त्यांची जंगलं तोडली आणि त्यांना आता खायला प्यायला काही नाहीये, त्यांच्यासमोर काही राहायला जागा नाही, तर ते येणार कुठे? त्यांची हानी कोणी केली? त्यांचं नुकसान कोणी केलं? माणसाने. म्हणून ते माणसाकडेच येणार परत काहीतरी आसरा मागण्यासाठी. बरोबर. सो हे जे जंगली प्राणी आहेत ते जंगलामध्ये व्यवस्थित आपले आपले राहत असतात. दे फाइंड शेल्टर इन अ फॉरेस्ट. ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट. त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, म्हणजे पाणी त्यांना तिथे मिळत असतं, त्यांना हवं असलेलं अन्न तिथे मुबलक प्रमाणात मिळत असतं. इफ फॉरेस्ट्स आर रिड्युस्ड, बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो डिप्लिटेड. आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे बघितलं होतं. बायो म्हणजे जैव आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. ही जी जैवविविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत जे त्या जंगलात राहत आहेत, ते आपण जंगलातली झाडं तोडली की काय होतं? झाडं तोडल्यामुळे त्या पक्ष्यांचा आसरा सुद्धा कुठेतरी निघून जातो, प्राण्यांचं राहण्याचं ठिकाणही निघून जातं. बरोबर. आणि मग काय होतं? तिकडचे हळूहळू ते प्राणी मरायला लागतात, कारण त्यांना राहायला जागा नाही, त्यांना खायला मिळत नाहीये व्यवस्थित. तर काय होणार? आणि अशा प्रकारे बायोडायव्हर्सिटी कमी होते. हा सगळा कशाचा परिणाम आहे? तर डिफॉरेस्टेशनचा, म्हणजे
जंगल तोड, आपण जी झाडं तोडतो, माणूस स्वतःला जागा हवी किंवा लाकडापासून फर्निचर बनतंय तर लाकूड मिळावं, जागा मिळावी ह्याच्यासाठी झाडं तोडतो आणि त्या लाकडाचा वापर करतो. आणि ही झाडं तोडल्यामुळे जे वन्यजीव आहेत, म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर जंगलामध्ये राहणारे प्राणी पक्षी ह्याला वन्यजीव म्हणतात. फॉरेस्ट ॲनिमल्स और फॉरेस्ट बर्ड्स हे जे काही आहेत या सगळ्यांवरती परिणाम होतो आणि तिथली बायोडायव्हर्सिटी कमी होते. नेक्स्ट, time and again we hear news of certain animals and plants facing the threat of extinction. एक्सटिंक्शन म्हणजे काय, ते प्राणी किंवा ती झाडं इतकी कमी झालेली आहेत, इतकी रेअर झालेली आहेत की आता एखाद दुसरं झाड पूर्ण देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये राहिलंय. एक्सटिंक्शन म्हणजे, आणि जी आता एकदम पूर्वीच्या काळी 100 होती, आता 20-25च राहिली आहेत आणि आता हळूहळू नष्टही होऊन जातील पुढच्या 10 वर्षात. अशी जी झाडं आहेत किंवा असे जे प्राणी आहेत त्यांना नियर टू एक्सटिंक्शन असं म्हणतात. म्हणजे आता संपुष्टात येऊ शकतात जर त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं नाही तर. Reasons for the threats are also given. Collect such news items, fill in that information in the following chart and display it in your class. तर आता तुम्हाला काय करायचंय, न्यूजपेपरमध्ये किंवा गुगलवरती सुद्धा तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते की असे एक्सटिंक्ट झालेले, कमी झालेले किंवा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेले प्राणी कुठले आहेत किंवा अशी झाडं कुठली आहेत, इव्हन कुठले पक्षी आहेत आणि ते कमी कशामुळे झाले, व्हॉट वॉज द इल इफेक्ट, म्हणजे काय अशी गोष्ट माणसाने केली की ज्याच्यामुळे ते कमी झाले. आणि रिझन्स गिव्हन इन द न्यूज, त्या न्यूजमध्ये काय रिझन सांगितलेली आहेत आणि तो पक्षी किंवा प्राणी कमी झाल्यामुळे माणसाचंच काय नुकसान होऊ शकतं. ओके, सो यू हॅव टू कलेक्ट दिस इन्फॉर्मेशन. आपण एन्व्हायरमेंट मधला एक टॉपिक आता बघितला, डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड, आणि जंगल तोडी कशामुळे, कशासाठी आपण हे जंगल तोडतो आणि त्याचा परिणाम तिकडच्या जैवविविधतेवर म्हणजे बायोडायव्हर्सिटीवर कसा होतो, तर ती कमी होऊन जाते. तिथले ॲनिमल्स आणि बर्ड्स डिस्टर्ब होतात. का, तर त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे, त्यांचं जे शेल्टर आहे, जे त्यांना त्या फॉरेस्टमधून मिळतं, तेच आपण ती झाडं तोडल्यामुळे हिसकावून घेतलेलं असतं. ओके, द नेक्स्ट थिंग दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस इज पोल्युशन. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, एखाद्या सिस्टीममध्ये एखादी नदी आहे, एखादी जमीन आहे, हवा आहे, त्यातले जे नॉर्मल कंटेंट आहे, त्यातलं जे नॉर्मल गोष्ट आहे ती सोडून जे वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये ऍड होईल, दॅट इज नोन एज पोल्युशन. You have seen how water sources get polluted if wastewater is let into them without processing. आपण जेव्हा वॉटर प्रोसेसिंग, वॉटर सायकलवाला धडा घेतला होता तेव्हा आपण बघितलं होतं की इंडस्ट्री मधलं वेस्ट वॉटर किंवा घरातलं जे सांडपाणी असतं, सीवेज वॉटर असतं, त्या सगळ्याची सीवेज ट्रीटमेंट प्लांट STP इथे जाऊन शुद्धीकरण केलं जातं. त्या पाण्याचं जलशुद्धीकरण प्रकल्प राबवतात. म्हणजे काय, जे वेस्ट वॉटर असेल, जे खराब पाणी असेल, ते आधीच चांगलं केलं जातं आणि मग नद्यांमध्ये सोडलं जातं. जर तसं सोडलं नाही तर नद्या प्रदूषित होतात आणि त्या प्रदूषित झालेल्या नद्यांचा प्रॉब्लेम काय होतो, त्याच्यामुळे तिकडच्या प्राण्यांना सुद्धा हानी पोहोचते आणि डिरेक्टली माणसाला सुद्धा हानी पोहोचते. माणसानं जर तेच पाणी प्यायलं तर आजारी पडण्याचे चान्सेस वाढतात. त्या पाण्यात राहणारे जे जीव आहेत, जे माणूस कन्झ्युम करतो, फॉर एक्झाम्पल फिशेस, जर असे मासे खाल्ले गेले तर त्यांच्यामध्ये ते टॉक्सिक वेस्ट अक्युमुलेट झालेलं असतं. ते विषारी पदार्थ त्या माशाच्या शरीरात गेलेले असतात आणि तो मासा जर माणसाने खाल्ला तर माणसाच्या शरीरात सुद्धा ते विषारी घटक जाऊ शकतात. बरोबर, त्यामुळे आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की कसं वेस्ट वॉटर हे माणसासाठी हानिकारक आहे. वेस्ट वॉटर इज ऑल्सो गिव्हन आउट फ्रॉम फॅक्टरीज इन टू देअर सराउंडिंग्स. आपण हे बघितलं होतं की मोठमोठ्या फॅक्टरीज असतात, इंडस्ट्रीज असतात, तर त्यांचं जे खराब पाणी सगळ्या प्रोसेसिंग झाल्यावर बाहेर पडेल त्याच्यावरती त्याचं शुद्धीकरण न करता डिरेक्टली नदीमध्ये किंवा आजूबाजूला कुठेही सोडून देतात. इफ वॉटर फ्रॉम सच पोल्युटेड सोर्सेस कीप्स सोकिंग इन टू द सॉइल बिकम्स इनफर्टाईल. आपण आता हे माणसाच्या हेल्थ बद्दल थोडंसं मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता अजून काय दुसरा वाईट परिणाम आहे, तर सपोज हे पाणी आपण एखाद्या जमिनीवरती सोडलेलं आहे जिथे ते मुरू शकतं, तर असं जर वेस्ट वॉटर खराब पाणी जमिनीत मुरलं
सॉरी. तर काय होतं, त्या जमिनीची जी फर्टिलिटी असते म्हणजे सुपिकता असते, त्या जमिनीत मातीमध्ये काही असे घटक असतात की जे झाडांच्या वाढीसाठी, पिकांच्या वाढीसाठी खूप चांगले असतात. बट वेस्ट वॉटर सोडल्यामुळे, सांडपाणी सोडल्यामुळे त्या सगळ्या चांगल्या गोष्टी हळूहळू त्या मातीतून ओके, आणि त्यामुळे ती सॉइल इनफर्टाईल होते, माती इनफर्टाईल होते. म्हणजे काय की आता त्याच्यामधून आपण कुठलंही चांगल्या प्रकारचं झाड घेऊ शकणार नाही, अशा दर्जाची होऊन जाते. सो chemical fertilizers and pesticides are used on large scale for agriculture. आपण बघतो की केमिकल फर्टिलायझर, युरिया, झाडांची वाढ पटापट व्हावी, पटापट आपल्याला पीक मिळावं, लवकर त्याच्यातून उत्पादन मिळावं, ह्यापायी लोक काय करतात, केमिकल फर्टिलायझर्सचा वापर करतात. अँड पेस्टिसाइड्स, जो पेस्टिसाइड म्हणजे काय माहितीये, ऐकलंय कधी पेस्टिसाइड म्हणजे काय असतं? चॅटबॉक्स मध्ये जरा लिहून सांगा मला, पेस्टिसाइड म्हणजे काय असतं, ऐकलंयत? बर, आदेशने नाही असं उत्तर लिहून पाठवलंय. अंतरा, तू पेस्टिसाइड म्हणजे काय असतं ऐकलंयस? ओके, मी सांगते. पेस्टिसाइड म्हणजे झाडांवरती वेगवेगळ्या इन्सेक्टचा अटॅक होतो. झाडावर कीड पडते असं ऐकलंय कधी? झाडावर कीड पडते माहितीये? कापसाची शेती असेल तर कीड पडू शकते. कुठल्याही झाडावरती, आपण घरी जरी बागेत आपल्या घराच्या समोर जरी झाडं लावली असतील तरी कधी कधी त्याच्यावर किडी पडतात, आणि मग काय होतं, ते झाड पूर्णपणे नष्ट होऊन जातं. ते कीड ती पूर्ण सगळी पानं खाऊन टाकतं आणि झाडाला पूर्ण पोखरून टाकते, बरोबर? तर आता ह्या किडी आपल्या घरात जर एका झाडाला लागली तरी सुद्धा आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला प्रॉब्लेम होतो. असं जर अख्ख्या शेतामध्ये झालं तर त्या शेतकऱ्याचं केवढं मोठं नुकसान होईल. ह्या किडी टाळण्यासाठी काही केमिकल्स वापरले जातात. ओके, त्या केमिकल्सची त्या झाडांवर आयदर फवारणी केली जाते किंवा ती केमिकल्स मातीमध्ये टाकली जातात. मोस्टली झाडांवर फवारणी केली जाते, जेणेकरून जेव्हा ती कीड झाडावर आली तर ते केमिकल तिच्या पोटात जाईल आणि ती मरून जाईल. ओके, ती कीड जगणार नाही आणि त्याच्यामुळे ती झाडाला मारू शकणार नाही. म्हणून काही केमिकल्स झाडावर फवारली जातात आणि त्या केमिकल्सना पेस्टिसाइड्स असं म्हणतात. ओके, कळलं पेस्टिसाइड्स म्हणजे काय? आणि म्हणून आपल्याला कायम असं सांगितलं जातं की जेव्हा भाज्या म्हणजे भाजी शिजवली जाईल, फळं कापून खाल, तेव्हा दरवेळी इट इज कंपल्सरी टू वॉश दोज फ्रुट्स और व्हेजिटेबल्स. म्हणजे काय, दरवेळी आपण कुठलीही भाजी, कुठलीही फळं खायच्या आधी ती पूर्णपणे व्यवस्थित धुवून घ्यायची. एक तर त्याच्यावर कुठले तरी जीवाणू, बॅक्टेरिया असू शकतात, ओके, ते निघून जातात पाण्यामुळे. दुसरं, आता अशी परिस्थिती आहे की किडी एवढ्या वाढलेल्या आहेत की त्या मारण्यासाठी पेस्टिसाइड्सची म्हणजे केमिकल्सची भरपूर फवारणी केली जाते. आणि जर आपण ते फळ किंवा ती भाजी न धुता वापरली तर ती सगळी केमिकल्स ॲज इट इज आपल्या पोटात जातील, विच आर नॉट गुड फॉर अवर हेल्थ. ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. त्यामुळे जेवढं आपण ती भाजी, ते फळ व्यवस्थित धुवून खाऊ, तितकी ती केमिकल्स आपल्या शरीरात कमी जातील, कमी प्रमाणात जातील. ओके, त्यामुळे आपल्याला कायम दरवेळी ओरडून ओरडून सांगितलं जातं की पालेभाज्या खा, फळभाज्या खा किंवा फळं खा. काहीही असेल, घेण्यापूर्वी, ते चिरण्यापूर्वी व्यवस्थित धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यावरती पेस्टिसाइड्स राहणार नाहीत. बिकॉज दॅट पेस्टिसाइड्स आर हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ. कारण ते एका प्रकारचं केमिकल आहे जे आपल्या बॉडीसाठी चांगलं नाहीये. ओके, सो आता ह्या केमिकल फर्टिलायझर्सचा जे झाडाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत आणि पेस्टिसाइड्स जे कीड दूर ठेवण्यासाठी गरजेचे आहेत, ते भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये वापरले जातात. दे सीप इनटू द सॉइल और फायनली फ्लो इनटू रिव्हर्स विथ रेन वॉटर. ते आयदर मातीमध्ये मुरून राहतात खोलवर किंवा नदीमध्ये जातात. पावसाचं पाणी एकदा त्या मातीवर पडलं की ते नदीमध्ये जातात वाहून.
एक 2 मिनिट द्या मला फक्त. तर हे जे केमिकल्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, केमिकल फर्टिलायझर्स आहेत, ती जर जाऊन नदीला मिळाली तर परत काय होणार, आपण तेच पाणी पिणार आणि त्याचा आपल्याला त्रास होणार, तेच केमिकल्स आपल्या पोटात जाणार. बरोबर. जर ते पाणी ऍज इट इज आपण जे मातीमध्ये टाकलं आहे ते नदीच्या पाण्यामध्ये गेलं तर. ड्यू टू सेव्हरल सच रिझन्स वॉटर अँड सॉइल गेट्स पोल्युटेड. जसं आपण बघितलं, इंडस्ट्रीमधून येणारं पाणी आणि केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स याच्याने पोल्यूट झालेलं पाणी हे सगळं नद्यांना जाऊन मिळतंय. आणि त्यामुळे काय होतंय, या सगळ्या कारणांमुळे पाणी आणि माती हे दोन्हीही पोल्यूट होतंय, ते प्रदूषित होतंय. दिस इज डेंजरस फॉर द प्लांट्स अँड ॲनिमल्स देअर. तिथे असलेल्या झाडांसाठी आणि प्राण्यांसाठी सुद्धा हे खूप डेंजरस आहे. Their number reduces and eventually they die out altogether. हळूहळू त्यांचा नंबर कमी व्हायला लागतो. नंबर कमी होतो म्हणजे काय, एक 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 झाड मरायला सुरुवात होते आणि हळूहळू ऑलमोस्ट सगळीच झाडं मरत येतात. दॅट इज दे बिकम एक्सटिंक्ट. ऑलमोस्ट संपुष्टात येण्याच्या मार्गावर येतात. जसं आपण मगाशी एक्झाम्पल घेतलं, आधी एका ठिकाणी 100 झाडं होती, तिथलं पाणी माती पोल्यूट झाली, त्याच्यामुळे ते 100 झाडे 20 वर आली आणि त्याच्यानंतर जेव्हा पोल्युशन अजून अजून वाढत राहिलं, आता फक्त एक झाड उरलंय. सो दॅट प्लांट और दॅट ॲनिमल इन दॅट पर्टिक्युलर एरिया हॅज नाव बिकम एक्सटिंक्ट. संपुष्टात येण्याच्या मार्गावर आलेला आहे. ओके. व्हॉट कुड बी द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन? सांगू शकाल? हवा प्रदूषित होण्याची काय काय कारणं आहेत? जरा बघा आपल्या आजूबाजूला. हवा जी प्रदूषित होतीये, एअर पोल्युशन जे होतंय, आपण वॉटर पोल्युशनची कारणं बघितली. वॉटर आणि सॉइल पोल्युशनची 2 मेजर कारणं आपण बघितली. ती कुठली होती? वॉटर पोल्युशन मध्ये एक, वॉटर फ्रॉम वेस्ट वॉटर जनरेटेड फ्रॉम फॅक्टरीज और इंडस्ट्रीज, आणि सेकंड, केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स युज्ड इन ॲग्रिकल्चर विच एंटर द रिव्हर. हे 2 कारणं झाली आपली वॉटर पोल्युशनची. तुम्हाला गेस करता येऊ शकतं एअर पोल्युशन किंवा हवेच्या प्रदूषणाची काय कारणं असू शकतात? जर तुमच्या डोक्यात कुठलं कारण असेल तर माईक ऑन करा आणि मला सांगा. दोघांपैकी कोणीही, आदेश, अंतरा, कोणीही बोललात तरी चालेल. हा बोल बोल आदेश, तू माईक ऑन केला होतास ना? ज्यांनी माईक ऑन केला होता बोला. आपण झाडाला पाणी घातल्यावर. बरं ठीक आहे, मी सांग अरे लेफ्टच झाला तो. अंतरा एक 2च मिनिट दे हा मला फक्त. ओके आदेश, तू काही बोलत होतास? ओके ठीक आहे, मग आपण आता पुढे बघूया. एअर पोल्युशन म्हणजे काय? हवा जी आपल्या आजूबाजूची प्रदूषित होते ती.
What are the different purposes for which the fuels like such as petrol, diesel, kerosene, natural gas, coal and wood are used? तर आता आधी आपण फ्युएल म्हणजे काय असतं, इंधन म्हणजे काय असतं ते बघूया. फ्युएल इज युज्ड इन ऑल होम्स. आपण प्रत्येक घरात इंधनाचा काही ना काही वापर करतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्या घरात सिलेंडर नसेल म्हणजे गॅस नसेल, नॅचरल गॅस आपण वापरत नसू, तर चुलीवरती स्वयंपाक केला जातो. जिथे गावांमध्ये नॅचरल गॅस नसतो तिथे चुलीवर स्वयंपाक केला जातो. ह्याचा अर्थ काय, इंधन म्हणून आयदर लाकडाचा उपयोग होतो किंवा इंधन म्हणून पेट्रोल, डिझेल ह्यांचा काहीतरी, केरोसिनचा वापर केला जातो. केरोसिनचा वापर केला जात नाही तर नॅचरल गॅसचा वापर केला जातो. ह्यापैकी कुठलं ना कुठलं इंधन आपण घरी वापरतोच. याशिवाय गाडी चालवताना आपण पेट्रोल, डिझेल यांचा वापर करतो. Besides, there are big industries and factories in which fuel is used in great quantities. Right? हे सोडून दुसरीकडे कुठे केला जातो तर मोठमोठ्या फॅक्टरीज मध्ये, इंडस्ट्रीज मध्ये ह्या पर्टिक्युलर फ्युएलचा, अशा पर्टिक्युलर इंधनांचा भरपूर वापर केला जातो. On the one hand, tremendous quantities of कार्बन डायऑक्साइड एंटर द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल्स. हे जे इंधन आपण जाळतो, ही जी इंधनांचा आपण वापर करतो, ह्याच्यामुळे भरपूर अमाऊंट मध्ये कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये जाऊन मिसळतो. या सगळ्या फ्युएल्स मधून बाय प्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साइड रिलीज केला जातो, जो हवेमध्ये जाऊन मिसळतोय. ऑन दी अदर हँड, ड्यू टू लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन, द नंबर ऑफ ट्रीज अवेलेबल फॉर ॲब्झॉर्बिंग दिस कार्बन डायऑक्साइड इज ड्विंडलिंग. ड्विंडलिंग म्हणजे काय, कमी होणं. बरोबर. एकीकडे इंधनांचा अतिरेकी वापर आपण बघू शकतो. जर आपण रस्त्यावर बघितलं तर किती साऱ्या गाड्या असतात. तो जो धूर असतो गाड्यांचा आलेला, तो आपल्याला रस्त्यावरून चालताना 6-7 वाजता सहन पण होत नाही. तो धूर, कार्बन डायऑक्साइड हा गॅस, हा वायू त्या धुरामध्ये असतो, जो खूप घातक आहे माणसाला. खरं तर आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. आणि झाडं जेव्हा फोटोसिंथेसिस करतात तेव्हा ते कार्बन डायऑक्साइड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ओके. तर आता ही झाडं हा कार्बन डायऑक्साइड खरं तर आत घेऊ शकतात. बट जेव्हा माणसाने डिफॉरेस्टेशन केलंय, म्हणजे मोठमोठी झाडं कापून टाकली आहेत, जंगलं तोडून टाकलेली आहेत, त्याच्यामुळे काय झालंय, झाडं जी कार्बन डायऑक्साइड घेतला असता त्या झाडांनी, ती झाडं सुद्धा नाहीयेत. मग आता तो कार्बन डायऑक्साइड जाणार कुठे, फ्युएल्स मधून तर तो बाहेर पडला, झाडांनी तर तो ऍब्झॉर्ब नाही केलेला, म्हणजे तो हवेत तसाच राहिलाय, जो माणसाच्या शरीरात जातोय आणि माणसालाच हानी होतीये. As a result, the proportion of carbon dioxide in the air is rising continuously. तो कार्बन डायऑक्साइड युजअप होण्यासाठी काहीच सिस्टीम नाहीये आणि त्यामुळे त्याची अमाऊंट, हवेमधलं असलेलं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतच चाललंय. When the proportion of carbon dioxide in the air rises, it leads to rise in temperature. आता जेव्हा कार्बन डायऑक्साइड, हवेमधला कार्बन डायऑक्साइड वाढतो तेव्हा त्याच्यामुळे तापमानात सुद्धा वाढ होते, ओव्हरऑल टेम्परेचर सुद्धा वाढतं. वी सी सच अ टेम्परेचर राईज इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आपण आता बघू शकतो, एक जनरल तुम्ही ऐकलं असेल, आजी आजोबा असतील तर घरी ते असं म्हणत असतील की आता तापमान जास्तीच असतं जरा. म्हणजे आधी जेवढी थंडी वाजायची किंवा आधी जेवढं आल्हाददायी वातावरण होतं तेवढं आता नाहीये. आता थंडीचा महिना येऊन पण आता 2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेलाय म्हणून जरा गार वाटतंय. अदरवाईज डिसेंबर जानेवारी मध्ये असं काही फार गार वाटत नाही, नॉर्मल टेम्परेचर असतं. थंडी असा प्रकारच येत नाही. जे हिल स्टेशन आहेत तिथे येते तेवढ्यापुरती आणि जाते. आता इव्हन लोक असं पण म्हणतात की महाबळेश्वरला गेलं तरी फार थंड वाटत नाही. द रिझन इज दिस, पोल्युशन झालंय, हवेचं प्रदूषण झालेलं आहे, एअर पोल्युशन झालंय. त्याच्यामुळे हवेमधलं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलंय. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढल्यामुळे तापमान वाढतंय, म्हणजे टेम्परेचर वाढतंय आणि ते टेम्परेचर ओव्हरऑल पूर्ण जगामध्येच वाढतंय. हे फक्त भारतासाठी नाहीये मर्यादित, पूर्ण जगामध्ये ही गोष्ट चालू आहे. बिसाइड्स, when fuels are burnt in vehicles, they give out certain poisonous gases as well as smoke. ओके. आपण एक बघितलं की जेव्हा फ्युएल्स, जे व्हेकल्स मधून बाहेर पडणारी फ्युएल्स आहेत किंवा घरात जे आपण इंधन वापरू त्याच्यामुळे जो काही धूर हवेत कार्बन डायऑक्साइड सोडला जातो, त्याचबरोबर जेव्हा व्हेकल्स
रस्त्यावरती येतात तेव्हा त्यांच्यामधून कार्बन डायऑक्साईडच्या बरोबरच पॉइझनस गॅसेस, विषारी वायू सुद्धा काही बाहेर पडतात आणि स्मोक म्हणजे धूर सुद्धा बाहेर पडतो, जो आपण बघतोच नेहमी. जेव्हा रस्त्यावर गर्दी असेल तेव्हा जाऊन बघा, आपल्याला तेव्हा नाकावरती रुमाल किंवा काहीतरी धरल्याशिवाय सहन नाही होत, एवढा जास्ती धूर बाहेर असतो. जी लोक तिथे राहत असतात त्यांच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढतं. याचं कारण काय असतं मेन? तेवढा धूर रोज शरीरात घेतला जातो. फॅक्टरीज मधून असा धूर बाहेर पडतच असतो. इंडस्ट्रीज ऑल्सो लेट आउट सम पॉइझनस गॅसेस इन टू द एअर. जशी गाड्यांमधून हे पॉइझनस गॅसेस, विषारी वायू बाहेर पडतायत, त्याचप्रमाणे मोठमोठ्या इंडस्ट्रीज मधून सुद्धा विषारी वायू बाहेर पडत असतात. दिस लीड्स टू एअर पोल्युशन ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. आणि ह्या सगळ्याचा परिणाम हवा प्रदूषित होण्यासाठी, मोठ्या प्रमाणावरचं हवेचं प्रदूषण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. ओके, सो आता आपण बघितलं की हवेचं प्रदूषण कशा कशामुळे होतं. समजलंय वॉटर पोल्युशन कशामुळे होतं आणि एअर पोल्युशन कशामुळे होतं. दोन्हीही मध्ये इंडस्ट्रीजचा मेन रोल आहे. बट एअर पोल्युशन मध्ये बर्निंग ऑफ फ्युएल्स फ्रॉम हाऊसेस, vehicles and industries is the most important reason behind air pollution. फॅक्टरी मधून किंवा इंडस्ट्री मधून, मोठमोठ्या कारखान्यांमधून निघणारा वायू, निघणारा धूर, ज्याच्यामध्ये विषारी वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, धूर आहे, तो गाड्यांमधून निघणारा धूर, कार्बन डायऑक्साईड, विषारी वायू वेगवेगळे, आणि घरातून इंधनातून, घराच्या इंधनातल्या वापरातून निघणारा कार्बन डायऑक्साईड, हे 3 मेजर सोर्सेस आहेत एअर पोल्युशनचे, हवेच्या प्रदूषणाचे. ओके, नेक्स्ट, द नीड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता आपण एवढा ह्या प्रदूषणाचा अभ्यास का करतोय? आपल्याला इतक्या लहानपणीच 5वी मध्येच हे एअर पोल्युशन बद्दल का आलेलं असेल बरं? वॉटर पोल्युशन मध्ये का आलं असेल? तर ह्याची काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी गरज आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, म्हणून हे आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. बरोबर. द नीड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे काय की एन्व्हायरमेंटल, ह्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची काही ना काहीतरी गरज आहे. ड्यू टू ह्युमन इंटरव्हेन्शन इन नेचर, लार्ज स्केल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन द एअर, वॉटर अँड लँड. माणसानं निसर्गामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे, निसर्गामध्ये जाऊन माणसानं काही ना काहीतरी हे जे बदल केलेले आहेत, जंगल तोड आहे, नवनवीन गाड्यांचे शोध ज्याच्यामुळे वाढतं एअर पोल्युशन, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमुळे वाढतं पोल्युशन, ह्या सगळ्यामुळे एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी आणि लँड म्हणजे जमीन, ह्या तिन्ही वर काही ना काहीतरी विपरीत परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. ऑल्सो दीज नॉन लिव्हिंग और अबायोटिक कंपोनेंट्स आर गेटिंग पोल्युटेड. हे सगळे काही ना काहीतरी परिणाम होतोय म्हणजे काय? हे जे अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग आहेत, जीव नसलेल्या ज्या गोष्टी आहेत, लँड, एअर, वॉटर, यांचं प्रदूषण होतंय. ॲज अ रिझल्ट द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज थ्रेटेन्ड. आणि ह्याच्यामुळे काय झालंय, जे जीव तिथे आहेत, झाडं किंवा प्राणी, याला लिव्हिंग थिंग्स म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा ज्या गोष्टी तिकडे आहेत, त्यांचं लाईफ सुद्धा डेंजर मध्ये आलंय. while several living things have already become extinct. म्हणजे काय, काही जण हे एक्सटिंक्शनच्या जस्ट मार्गावर आहेत, आता संपुष्टात येऊ शकतात किंवा आता एक्सटिंक्ट होऊ शकतात, असे काही झालेले आहेत. म्हणजे 100 ते 25 ऑलरेडी झालेले आहेत आणि काही ऑलरेडी 1-2 वरती आलेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत. If one factor of the environment is damaged, its relationship with other factors also get affected. आपण मागच्या एका धड्यामध्ये फूड चेन शिकलो होतो. त्याच्यामध्ये काय होतं की काही ॲनिमल्स झाडं खातात, जी ॲनिमल्स झाडं खातात ते ॲनिमल्स ना काही पुढचे ॲनिमल्स खातात, म्हणजे हर्बीव्होर, कार्निव्होर असं आपण शिकलो होतो. बरोबर. असे एकमेकांवर डिपेंडेंट आहे ही फूड चेन. जी अन्न साखळी आहे ती एकमेकावर अवलंबून आहे. त्यातला एक जरी घटक डिस्टर्ब झाला, एक जरी घटकाला काही इजा पोहोचली, तर पूर्ण साखळी डिस्टर्ब होईल आणि शेवटी सगळ्याचा परिणाम अख्ख्या पृथ्वीवर होईल. ओके, सो इफ वन फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज डॅमेज्ड, एखादा जरी कुठला घटक डॅमेज झाला,
त्याला हानी पोहोचली. इट्स रिलेशनशिप्स विथ अदर फॅक्टर्स ऑल्सो गेट्स अफेक्टेड. त्याची बाकीच्या फॅक्टर्स बद्दल, बाकीच्या गोष्टींबद्दल असलेली जी काही संबंध आहेत ते सुद्धा अफेक्ट होतात. आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज डिस्टर्ब. आणि त्याच्यामुळे काय होतं, पर्यावरणातला समतोल जो आहे तो डळमळीत होतो. आपण आधीही बघितलं होतं की पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे. कारण असं इमॅजिन करा की आता सगळ्याच अचानक एक दिवस उगवला आणि सगळ्या पालेभाज्या एक्सटिंक्ट झाल्या. कुठलीच पालेभाजी आता आपल्याला बाजारात मिळत नाहीये. तर काय होईल? आपणच आता म्हणतो पालेभाज्या खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, आयर्न वाढतं, हे वाढतं, ते वाढतं, असं माणूसच सगळ्यांना सांगत असतो, बरोबर? आणि जर त्या पालेभाज्या संपुष्टात आल्या तर माणसाला त्यातून जी मिळणारी शक्ती होती ती कुठून मिळेल? म्हणजे झालं, माणसाचं जे दैनंदिन जीवनशैली होती ती कुठेतरी डिस्टर्ब झाली. अशीच बाकीच्या प्राण्यांची सुद्धा होते आणि ते प्राणी एक्सटिंक्ट झाल्यामुळे अल्टिमेटली माणसावरच याचा काही ना काहीतरी परिणाम होणार. From time to time, some of the living things on the earth become extinct. But today this process is taking place at a much faster rate. पृथ्वीवरच्या काही गोष्टी काही कालांतराने एक्सटिंक्ट होतातच, संपुष्टात येतातच. फॉर एक्झाम्पल डायनासोर्स. आपण ऐकतो की डायनासोर्स होते, डायनासोर्स राहिले पृथ्वीवर, ते इतके वर्ष होते, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, अशा बऱ्याच स्टोरीज असतात डायनासोर्सच्या, बरोबर? पण ते जाण्याचा जो काळ आहे, एखादी पृथ्वीवरची लिव्हिंग थिंग संपुष्टात येण्याचा जो काळ आहे तो पूर्वी खूप जास्ती होता. बऱ्याच कालांतराने त्या गोष्टी संपुष्टात येत होत्या. बट आता माणसाच्या ऍक्टिव्हिटीजमुळे, डिफॉरेस्टेशनमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे काय झालंय, हा जो एक्सटिंक्शनचा रेट आहे, जे प्राणी, पक्षी, झाडं हे जे एक्सटिंक्ट होत आहेत, संपुष्टात येत आहेत, त्याचा जो स्पीड आहे तो खूप जास्त झालाय. दिस इज अ थ्रेट फॉर द होल लिव्हिंग वर्ल्ड. आणि हा पूर्ण सजीवांसाठी, सगळ्याच जीवांसाठी ही एक भीतीची गोष्ट आहे, भीतीदायक प्रकार आहे. ओके. Do you know if the different types of plants and animals become extinct one by one, many of the links in the different food chains will be lost. जर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, प्राणी एकामागून एक संपुष्टात यायला लागले तर बऱ्याच साऱ्या ज्या फूड चेन मधल्या लिंक्स आहेत, आपण बघितलं होतं फूड वेब होतं, त्या चेन मधनं पुढे वेब तयार होतं, म्हणजे अन्न साखळी आणि अन्नाचं जाळं तयार होतं. तर त्या बऱ्याचशा लिंक संपून जातील. मेनी सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दिस विल अफेक्ट द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. आणि त्याच्यामुळे जी काही आपल्याकडे सगळं जीवनशैली आहे ती सगळीच डिस्टर्ब होईल आणि बॅलन्स इन द नेचर विल कोलॅप्स. नैसर्गिक जो काही एक प्रकारचा बॅलन्स मेंटेन ठेवलेला आहे आपण, जो समतोल निसर्गाने राखलेला आहे, तो डळमळीत होऊन जाईल आणि तो ढळून जाईल, विच इज नॉट गुड फॉर द लिव्हिंग वर्ल्ड टू सर्व्हाइव्ह. ओके. आदेश, एकदा वाचशील तू आता थोडासा पॅराग्राफ? माइक ऑन कर. Yes, teacher. व्हेरी गुड. काय वाचतोस तू आता? एअर पोल्युशन बद्दल वाच. फ्युएल इज युज्ड इन ऑल होम्स. दिसतोय स्क्रीन? Yes. Yes. Please start reading it. Fuel is used in all humans' homes. Besides, there are big industries and factories with fuel is used in great huge quantities. Very good. पुढे on the world
had tremendous tremendous quantities of carbon dioxide carbon dioxide in the entered the area air here to burning burning of coal and the other hand due to large large scale scale deforestation deforestation. The number of trees available for absorbing absorbing the this carbon dioxide is dwindling. dwindling as a Result the professional of portion crucial the carbon dioxide hmm, in the air is rising rising condition continuously. continuously when the professional of carbon dioxide in the air rises in it Leads used to rise rise in temperature. temperature. Temperature we say see such a temperature rise in all parts of the world. Okay, very good. You can stop now. अंतरा पण आलेली आहे आता. अंतरा माइक ऑन कर. Thank you. Yes, welcome. Antara, please switch on your mic. अंतरा, माझा आवाज येतोय तुला? तुझ्याकडे पुस्तक नसेल तरी चालेल. मी जो स्क्रीन शेअर करतेय त्याच्यावरचा इंग्लिश मधला पॅराग्राफ एक छोटूसा थोडासा वाच फक्त. माइक ऑन कर. आवाज येतोय माझा अंतरा तुला? का रेंजचा प्रॉब्लेम आहे तुझ्याकडे अजून पण? ओके, शी लेफ्ट, सो माइट बी तिच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, आता हा पॅराग्राफ तर आपला वाचून झालेला होता आणि हे सुद्धा झाल्यावर नीड अँड एन्व्हायरमेंट. पुढचा धडा अजून बऱ्यापैकी मोठा आहे, तर तो आपण आता काय करूया आदेश, पुढच्या लेक्चर मध्ये पूर्ण करूया. ओके, आता फक्त तू एकटाच आहेस, आपण दोघंच आहे लेक्चर मध्ये. तर आपण एक काम करू, जो उरलेला धडा आहे त्याची परत एकदा वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशनचे रिव्हिजन घेऊ आणि पूर्ण धडा पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तुला काही शंका आहेत आपण आतापर्यंत शिकलो त्याच्यामध्ये? की सगळं व्यवस्थित कळलंय? व्हेरी गुड. ओके, मग आता मी तुला होमवर्क साठी एक प्रश्न देऊन ठेवते, तो होमवर्क म्हणून तू सॉल्व्ह कर. ओके, राईट अ नोट ऑन एअर पोल्युशन हा एक प्रश्न, आणि दुसरा राईट अ नोट ऑन वॉटर पोल्युशन. मी चॅटबॉक्स मध्ये तुला प्रश्न लिहून देते. राईट अ नोट ऑन एअर पोल्युशन हा एक प्रश्न, ह्याचं एक उत्तर लिहायचं आहे तू. आणि दुसरं राईट अ नोट ऑन वॉटर पोल्युशन.
ओके, आपण दोन्ही शिकलो आहे. म्हणजे याच्यामध्ये तू काय काय लिहिशील? रिझन काय आहे वॉटर पोल्युशनचं, रिझन काय आहे एअर पोल्युशनचं, आणि त्याचा माणसावर काय परिणाम होतो आहे ते. एवढं सगळं तू लिहून आण नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाकीच्यांसाठी पण हाच होमवर्क असेल. मी तो गुगल क्लासरूमवर अपलोड करेन. ओके, सो नाव आता थांबूया. आपण पुढच्या लेक्चरमध्ये हाच टॉपिक कंटिन्यू करणार आहे. फॉर नाव थँक्यू अँड बाय. बाय टीचर.